प्रभाग क्रमांक 22 येथे नगरसेवक किसन जाधव यांच्या वतीने निधी खेचत आणून विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। प्रभाग क्रमांक 22 येथील नागरिकांना पायाभूत आणि अत्यावश्यक ठरणाऱ्या विकास कामांना प्राधान्य देत सर्वाधिक निधी विकास कामांसाठी आपण आणला। प्रभाग क्रमांक 22 येथील काही रस्त्यांची कामे मार्गी लागावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख, नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष सहकार्यातून तसेच सोलापूर महापालिकेच्या सन 2022 आणि 23 लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरिक दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 34,41,017 रुपये खर्चित विजापूर नाका रसूल हॉटेल ते बेगर सोसायटी येथे रस्ता डांबरीकरण करण्यात आलं। याचा लोकार्पण सोहळा करण्यात आल्याचं यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी गटनेते तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी यावेळी सांगितलं। 22 रसूल हॉटेल ते बेगर सोसायटी अंतर्गत परिसर या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आला आणि या भागातील आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी, आमचे मार्गदर्शक मलंग शेठ, त्याच पद्धतीनं माझे गुरुवर्य अंकुशराव सर या भागासाठी आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विजय अण्णा तळभंडारे, संजू बडंगे, सिद्धार्थ फडतरे, रमेश गणाते, मोहिनुद्दीन भाई पटेल, काजी शेख साहेब, रियाज भाई शेख, मलंग शेठ, हाजी मलंग शेठ, गीताताई वजेरी, नन्नू मिया शेख रसूल हॉटेलचे, खाजाभाई कुडले भाई, नूर अहमद भाई शेख, अजित भाई शेख, अशफाक पुजारी, राजेश्रीताई देवपल्ली, दिव्याताई रणखांबे आणि या भागातील सर्व आमचे ज्येष्ठ मंडळी आणि तरुण सहकारी आणि माझ्या माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय आम्हा सर्वांचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आमचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे साहेब, या भागाचे विद्यमान आमदार सुभाष बापू देशमुख, या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सहकार्यातून, यांच्या सूचनेतून सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत लोकशाही अण्णाभाऊ साठे या निधी अंतर्गत या रस्त्याचा साठी जवळपास 34,41,000 रुपयाचा निधी मंजूर केलं आणि या रस्त्याचा आज लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी ही सर्व मंडळी उपस्थित होते। गेले अनेक वर्ष या ठिकाणी अंकुशराव सर असतील, मलंग शेठ असतील, या भागातील अनेक आता नदीमबाई असतील, सर्व आमचे सहकारी असतील, वारंवार मला असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड असतील, आम्हा दोघांनाही या रस्त्याच्या संदर्भातली समस्या वारंवार सांगत होते। या ठिकाणी पाण्याच्या संदर्भातली पण समस्या, ड्रेनेजच्या संदर्भातली पण समस्या त्यांनी सांगितलं आणि आताच नदीम शेठ, मलंग शेठचे चिरंजीव वसीमबाईंनी पण सांगितलं की गार्डनचा पण प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे। मी निश्चितपणानं या ठिकाणी आपल्याला अभिवाचन देतो। येणाऱ्या कालखंडामध्ये सोलापूर महानगरपालिका असेल आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, या दोघांच्याही माध्यमातून त्या गार्डनचा डेव्हलपमेंटचा जो प्रश्न आहे ती निश्चितपणानं सोडवू। यावेळी प्रभागातील नागरिकांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते या रस्त्याचं विधिवत पूजन होऊन लोकार्पण सोहळा पार पडला। या रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मलंग हाजी शेठ, अंकुशराव सर, संजू बडंगे, विजय तळभंडारे, सिद्धार्थ फडतरे, रमेश घनाते, मोयुद्दीन पटेल, काजी साहेब, रिया शेख, मिया शेख, खाजाबाई कुडके, नूर अहमद शेख, अजित शेख, अशोक पुजारी, मुन्ना शेख, नागेश पालवे, राजश्री देवपल्ली, दिव्या रणखांबे यांच्यासह प्रभाग क्रमांक 22 येथील युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिक कुठल्याही मूलभूत सुविधांपासून वंचित राहू नयेत यासाठी विविध स्तरातून निधी खेचून आणला। यापुढील काळात देखील प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून प्रभागाचा विकास साधणार असल्याचं यावेळी किसन जाधव म्हणाले। किसन जाधव यांनी पाणी, ड्रेनेज लाईन, दिवाबत्ती, रस्ते, मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य दिलं। यावेळी स्थानिक रहिवाशांनी या रस्ता लोकार्पण सोहळ्याप्रसंगी किसन जाधव, नागेश गायकवाड यांचे आभार मानले। याच्या अगोदर रस्ते अतिशय खोदलेले होते, पाण्याच्या खड्डे होते, पाण्याच्या पाईपलाईन फुटलेल्या होत्या, त्या दुरुस्त होत नव्हत्या। परंतु त्यांच्या कानावर ज्यावेळी रहिवाशांनी घातलं की त्यांनी लगेच फोन लावून सगळ्या गोष्टी उलगडून त्यांनी ते कार्य हातात घेतलं आणि त्यांनी या ठिकाणी सुंदर रस्ता आपल्यासाठी, या रहिवाशांसाठी त्यांनी लवकरात लवकर आणून दिला।